आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं डेकोरेशन मी आमच्या इथे फ्लोअरवर केलेलं आहे. तर समोरच्या भाभी आणि आम्ही दोघींनी मिळून हे डेकोरेशन केलेलं आहे आणि सुंदर सुंदर अशा रांगोळ्या आम्ही काढलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय. तर ही बघा, ही माझ्या दारातली रांगोळी आहे. कशी वाटते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मला फॉलो करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा रांगोळ्या मी काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर आज पिकूला मी आंघोळ घालणार होते. तिच्या जन्मानंतर तिची ही पहिली आंघोळ होती आणि त्यात दिवाळीचा सण देखील होता आणि दिवाळीची ही पहिली आंघोळ होती. म्हणून मग मी ठरवलं की पिकूला मोती साबण आणि उटणं लावून आंघोळ घालते म्हणून. तर तुम्ही बघू शकताय पिकू कशी बसली होती. तिला मी सांगितलेलं, बाबू तुला मी ओवाळणार आहे तर तुला बसायचं आहे, तर ती बसली. तुम्ही बघू शकताय तिला मी आंघोळ घालायला घेतलेली आहे. खरं तर खूप भीती वाटत होती, कारण कधी आम्ही तिला पाण्यात टाकलं नव्हतं आणि आज पहिल्यांदा तिला पाण्यात आम्ही आंघोळ घालणार होतो. तर तुम्ही बघू शकताय ती ओरडत आहे, तरीही मी कसं तरी घाबरत घाबरत तिला आंघोळ घातली. कारण तिची पहिली आंघोळ आहे. म्हटलं आज जर सवय नाही लागली तिला आंघोळीची तर मोठी होईपर्यंत ती अशीच करणार, आंघोळच करणार नाही. तर तुम्ही बघू शकताय फायनली पिकूची आंघोळ झाली आणि तिला मी पुसायला घेतलं. बरं तरी झालेलं की तिची मम्मी घरामध्ये नव्हती, आम्ही तिला खाली पाठवून दिलेलं होतं. त्याच्यामुळं तिला आंघोळ तरी घालता आली नाही, तर तिने आम्हाला पिकूला आंघोळच घालू दिली नसती, खूप ओरडली असती आणि आरडाओरडा केला असता. तर फायनली पिकूची आंघोळ झाली. मग मी त्याला आता पुसणार आहे आणि पुसून झाल्याच्या नंतर पिकूला मस्त सुंदर असा टिक्का लावून तिचा मेकअप करणार आहे. तर तुम्ही बघू शकताय पिकू कशी शांत बसलेली आहे, कारण तिला थंडी वाजून आलेली आहे. तर तिला व्यवस्थित आता मी पुसते आणि तुम्हाला आता दाखवते पिकूचा फायनल लूक. कशी दिसते पिकू मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बाय आणि टेक केअर.